जय शिवराय, जय गडकोट. किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा. आज रामशेजवर आलो आहोत. रामशेजवर शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची 213वी दुर्ग संवर्धन मोहीम आहे. ज्या रामशेजच्या युद्धामध्ये 1682 साली 1682 ते 1688 पर्यंत जे 6.5 वर्ष जे युद्ध ज्या सैनिकांनी लढलं, त्या सैनिकांच्या जोत्याची ही जागा आहे. म्हणजे सैनिक ज्या ठिकाणी निवास करायचे, आराम करायचे, स्वयंपाक करायचे, त्यांचं निवासस्थान होतं, त्या निवासस्थानाच्या या जागा आहे. यापूर्वी पूर्णपणे मातीमध्ये बंदिस्त होत्या. या उजेडात आणण्याचं काम, याचा इतिहास जपण्याचं काम सातत्याने आम्ही करत असतो. तर या सैनिकाच्या जोत्यामध्ये आणि माथ्यावर आजपर्यंत कधीही वणवा लागला नाही. किल्ल्याच्या आजूबाजूला सातत्याने वणवा लावला जातो, लागला जातो. परंतु किल्ल्याच्या माथ्यावर वणवा लागल्यामुळे आज काय परिस्थिती झाली ती आपण समजून घेऊया आणि आपल्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या काही अभ्यासक दुर्ग संवर्धकांकडून ते समजून घेऊया. हे झाड बघतोय आपण, काटेरी झाड आहे, हे जिवंत झाड आहे. हे वणव्यामध्ये पूर्ण भाजून गेलेलं आहे, जळून गेलेलं आहे. बघा त्याची काय अवस्था आहे. इकडे या, हे एक झाड आहे बघा. हे अगदी एक एक झाड जगवायला 5-5, 10-10 वर्ष मेहनत घ्यावी लागते, पाणी टाकावं लागतं, त्याचं संगोपन करावं लागतं, त्याचं संरक्षण सुद्धा करावं लागतं. ही जगलेली झाडं ही सुद्धा जळून खाक झालेली आहे. त्यांची पानं तुम्ही बघा, ही पानं बघा, हे बघा, ही पूर्णपणे भाजून गेलेली. आपण या ठिकाणी येऊ. शिवाजी भाऊ, जय शिवराय. या ठिकाणी शिवाजी भाऊ आहे, यांचा याच्यावर वन्यजीव, पक्षी आणि वन औषधीवर चांगला अभ्यास आहे. शिवाजी भाऊ, तुमच्या घराण्यामध्ये वडिलांपासूनची ही परंपरा आहे आणि या परंपरेनुसार या झाडाचं महत्व तुम्ही सांगा. हे मुरुड शेंगचं झाड आहे. हे याचं म्हणजे जुन्या काळात याला आयुर्वेदिक या झाडाला लय महत्व आहे. ते आता हे झाड भरपूर दुर्मिळ होत चाललेले. तर हे याला एक शेंग येते. बर, ही शेंग आहे ना, म्हणजे जुन्या काळात आपले समजा आजी आजोबा हे लहान जे मुलं राहायचे ना, तर ती शेंग उगळून तिचं हे पाजायचे. बरोबर, लहान मुलाला. त्याच्यामुळे त्या पोटातले समजा जंत आहे, लहानल्या मुलांना जे पोट मुरडा येतो त्याच्यावर हे एकदम रामबन हे झाड आहे, औषध आहे. तर इथं आपल्याला या जोत्यावर 2 झाडं दिसले आपल्याला, मुरुड शेंगची. पण ते आता या वणव्यामध्ये बऱ्यापैकी ते भाजलेले, पण ते परत यावा इथं आहे ना, असं त्याला नवीन कोंब आलेला आहे. म्हणजे ते परत बरोबर, त्याची जिद्द चालूच आहे. किती वणवा लावला ना, तर ती जगण्याची जिद्द चालू आहे. हे बघा, शिवाजी भाऊंनी मुरुड शेंग या झाडाचं वन औषधी म्हणून पोटाच्या दुखणं बरं करण्याचं महत्व सांगितलंय. तोडाल किती बुडापासून, चाटाल किती खोडा पुन्हा उगवेल. हे सृजनाचं झाड आहे, सृजनाचं झाड आहे. पेटवणाऱ्यांनी किती वणवा लावला तरी हे झाड जगण्याची त्याची शक्ती आहे. हे बघा, इथे कोंब फुटलेला आहे, हा अंकुर आहे, या झाडाच्या पोटातून निघालाय. तुम्ही किती पर्यावरणाचं राज करत राहा, आम्ही हे बघा, या झाडांमध्ये इतकी उर्मी आहे. ते झाड पुन्हा एकदा अंकुर फुटण्याच्या याच्यात आहे. काही झाड जळून गेलेले, पूर्ण खाक झालेले. आपण इकडे येऊया. हे बघा, ही झाडं सुद्धा पूर्ण जळून खाक झालेली. ही बघा, ही झाड. वणवा हा खरा आता निसर्ग पर्यावरणाचा क्रमांक 1चा दुश्मन आहे, पण या वणव्यावर अजून उपाययोजना होत नाही. हे दुर्दैव आहे. झाडपट्टे काढले पाहिजे. या ठिकाणी आमचा इतिहास अभ्यासक आणि पर्यावरणाचा अभ्यास असलेले आमच्या शिवकार्य गडकोट मोहिमेचे अभ्यासक व्यक्ती असलेले मनोज आयरे या ठिकाणी आले आहेत. मनोज, सकाळपासून आपण सैनिकांच्या जोत्यांमध्ये श्रमदान करतोय. तुझा खूप खोलवर अभ्यास आहे, चिकित्सक अभ्यास आहे. हे जे झाड आहे, या झाडाचं महत्व तू समजून सांगितले. जय शिवराय, जय गडकोट. या झाडाचं महत्व असं, या झाडाचं नाव आहे काटेसावर. बर, काटेसावर म्हणजे याला पूर्ण काटे असतात आणि याला फ्लेम ऑफ जंगल म्हणतात. फ्लेम ऑफ जंगल म्हणजे जेव्हा जंगलात आपण फिरतो आणि जेव्हा आगीसारखं आपल्याला लांबून दिसतं, जर जंगलात आग लागली तसं हे झाड लांबून पूर्ण लाल फुलांनी डवरलेलं असतं आणि त्या झाडाला आज लोकांनी आग लावलेली आहे. म्हणजे किती दुर्दैव, विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी या झाडाला आग लावलेली आहे. या झाडाचं महत्व असं आहे, जेव्हा उन्हाळ्यात कुठेच पाणी मिळत नाही तुम्हाला, पक्ष्यांना, माकडांना वगैरे, तेव्हा या झाडाला जे फुलं येतात, जे कोंब येतात, त्या कोंबांमध्ये अर्ध पाणी असतं. पक्ष्यांना आणि प्राण्यांना माहित असतं, किंवा जे वन्यप्रेमी आहेत, जे जंगलात कायम फिरतात, त्यांना माहित असतं कुठेच पाणी मिळालं नाही तर या झाडाचे फुलं तोडून पक्षी किंवा माकड खात असतात आणि त्यांची तहान भागवत असतात. अशा झाडाचं या विकृत मनोच्या लोकांनी आज नुकसान केलेलं आहे. ही झाडं आपण जगवली पाहिजे, वाढवली पाहिजेत. या रामशेज किल्ल्यावर अनेक झाडं ही काटेसावरची झाड आहेत. तिकडे पण एक झाड आहे, त्याच्या मागे पाठीमागं तिकडे एक झाड आहेत. हे 3-4 झाडं इथे जळालेली आहेत. यांना वाचवण्याचं काम आम्ही आज शिवकार्य गडकोट मोहीम यांच्या माध्यमातून करत आहोत.
जागा उकरून यांना पाणी टाकलं जाईल, जेणेकरून ते उन्हाळ्यात पक्षी आणि प्राण्यांना जीवदान म्हणून ठरतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, नक्कीच. जय गडकोट. नक्कीच मनोज, तुझं अभिनंदन आहे. खरं तर कौतुक आहे का शिवकार्याने अशी अभ्यासक मंडळी एकत्रित केली आणि आणि आम्ही सातत्याने श्रमदानासाठी जात असतो. अभ्यासपूर्ण दुर्ग संवर्धन हा आमचा स्थायी भाव आहे. म्हणून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था 213 मोहिमा म्हणजे सोपं काम नाही. 25 वर्ष आमचे या दुर्ग संवर्धन मोहिमांमध्ये गेले. इतकी वर्ष आम्ही सातत्याने मोहिमा केलेल्या आहे आणि त्या श्रमदानाच्या केलेल्या आहे. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाला सगळीकडे उत्सव वगैरे होत असतो, सगळे आनंदात असतात आणि आमचा आनंद असा आहे का किल्ल्यावर येऊन किल्ल्याच्या अस्तित्वाचा विचार डोक्यामध्ये ठेवून या किल्ल्याचं अस्तित्व वाचवण्यासाठी या ठिकाणी आलोय. मात्र या ठिकाणी वणवा लागल्याचं बघून आमचं मन व्यथित झालंय. जी झाडं आम्ही खूप वर्षापूर्वी लावली, ती झाडं जगवली आहे लहान पोरासारखी, ती झाडं आज वणव्याच्या ह्या सगळ्या महासंकटामध्ये जळून खाक झालेली आहेत. खऱ्या अर्थाने असं व्हायला नको. यापुढे आपण सगळे जागे राहूया आणि पर्यावरणाचं संवर्धन करणं ही एकट्याची दुकट्याची जबाबदारी नाही, तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि जागे व्हा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, किल्ले वाचवा, इतिहास वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय गडकोट.